नमस्कार मित्रांनो. एमपीएससी मेडिसी मध्ये मी अर्जुन शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बघा, आपल्या सर्वांना माहितीच आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी की आता साधारणतः 28 सप्टेंबरला होणार आहे. त्याचबरोबर संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा ज्या की स्वतंत्रपणे होतात त्या नोव्हेंबरमध्ये होणार आहेत, आपण सर्वांना माहिती आहे. तर ह्या परीक्षांच्या अनुषंगाने आपण करंट अफेअर्सची ही सिरीज जी आहे, ज्याचं नाव आपण सर्वांना माहितीच आहे आता की डीकॅड सिरीज, डेली करंट अफेअर्स डिस्कशन सिरीज. ठीक आहे, तर ह्या डीकॅड सिरीजच्या बाबतीत आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये पाहिलं होतं की आपण बघा, करंट अफेअर्सच्या बाबतीतला लेटेस्ट ट्रेंड आपल्याला पाहायचा आहे, त्या अनुषंगाने इन डेप्थ अनालिसिस करून परीक्षाभिमुख असा कॉन्टेंट आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने आपण हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन करत आहोत. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण डीकॅड सिरीजचं इंट्रोडक्शन पाहिलं. डीकॅड सिरीज म्हणजे नक्की काय, ती कशा पद्धतीने आपण घेतो, ती कशा पद्धतीने कंडक्ट करणार आहोत याविषयीची चर्चा केली. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील करंट अफेअर्सच्या एकूण 15 प्रश्नांचा आपण काय केली, त्यावरती सविस्तर चर्चा केली, अनालिसिस केलं. ठीक आहे, आजच्या लेक्चर्स मध्ये बघा, आपण स्टेट सर्व्हिस प्रिलिम राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधील करंट अफेअर्सच्या 15 अशा एकूण 30 प्रश्नांचा आपण आज काय करूयात, चर्चा करूयात. त्यावरती डिटेल अनालिसिस घेऊया, त्यातून काही महत्वाचे निष्कर्ष निघत असतील तर ते पाहूया. कोणत्या प्रश्नांच्या बाबतीत आपण अप्रोच लॉजिकच्या आधारे उत्तरे काढू शकतो, ट्रिक्स आणि टिप्सचा वापर करू शकतो, ही चर्चा आपण करूयात. ठीक आहे, त्या डीकॅड सिरीजची आपण प्रोडक्टिव्हिटी पाहिली पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये, त्यावरती चर्चा केली. लेक्चर सिरीज आपल्याला प्रॉपर अनालिसिसने कशी फायदेशीर ठरू शकते. ठीक आहे, तर आपण बघा, पुन्हा एकदा माझा थोडक्यात परिचय देतो. अर्जुन पांडुरंग शेलार हे माझं नाव. 5 राज्यसेवा मुख्य परीक्षा, PSI मुलाखत, SSC CGL Tier 2 आणि इतर छोट्या मोठ्या मुख्य परीक्षांचा मला अनुभव आहे. HRD HR या विषयाचा ऍज अ फॅकल्टी म्हणून, तसंच मराठी इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचा फॅकल्टी म्हणून मी कार्यरत आहे. अर्थातच आता HRD HR हा विषय नाही. ठीक आहे, त्यामुळे तुर्तास तरी लँग्वेज ह्या विषयाच्या बाबतीतलं मी, ठीक आहे, ती चर्चा नंतर करूयात आपण. आजच्या लेक्चर्स मध्ये स्टेट सर्व्हिस फिल्म 2023 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मधील करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नांवरती सुरुवातीला आपण चर्चा करूयात. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये वन लाईनर प्रश्न जे होते, एकूण 10 प्रश्न विचारले होते आणि मल्टिपल स्टेटमेंटचे जे क्वेश्चन्स होते ते एकूण 5 प्रश्न होते. असे एकूण 15 प्रश्न करंट अफेअर्स वरती विचारले होते. पहा मित्रांनो, मी हे वन लाईनर प्रश्न आणि मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न ही चर्चा का हायलाईट करतोय मुद्दामून, तर बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला, ज्या वेळेस वन लाईनर प्रश्नांची संख्या जास्त असते त्याचा अर्थ काय असतो माहिती का, की आपल्याला लॉजिकला चान्स कमी असतो. खूप लॉजिक आणि अप्रोच लावायचा चान्स कसा असतो, कमी असतो. बाकीच्या मल्टिपल स्टेटमेंट वरती आपल्याला निश्चितच लॉजिकच्या आधारे, ऑप्शन एलिमिनेशनच्या आधारे लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. बरोबर, वन लाईनर प्रश्नांची संख्या ज्यावेळेस जास्त असते त्याचा अर्थ काय होतो, की आपल्याला कंटेंट हा माहितीचा असावा लागतो, पाठच असावा लागतो, थोडे एफर्ट्स द्यावे लागतात, थोडं पाठांतरावरती लक्ष द्यावं लागतं, असा त्याचा अर्थ होतो. आले लक्षामध्ये? त्यामुळे लक्षात घ्यायचं काळजीपूर्वक. आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये वन लाईनर संख्या कमी होती, 5 ते 6 प्रश्न होते, मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन जास्त होते. ज्या वेळेस मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न जास्त असतात त्यावेळेस अप्रोचच्या आधारे, ऑप्शन इलेक्शनच्या आधारे ते आपल्याला लवकर डील करता येतं. बरोबर, उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येतं, हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्या केसमध्ये 24ला अर्थातच आपण सर्वांना माहिती आहे कट ऑफ जास्त होता, प्रश्न करंट अफेअर्सचे बऱ्यापैकी डील करता आले होते. तर बघा, आता ह्या 15 प्रश्नांपैकी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती 8 प्रश्न होते आणि अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या भारताशी संबंधित आहे अशा एकूण 8 प्रश्न होते. राष्ट्रीय घडामोडींवरती 5 प्रश्न होते आणि महाराष्ट्रातील घडामोडींवरती 2 प्रश्न होते. बघा, 2024 मध्ये पण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या पेपरमध्ये पण महाराष्ट्रातील घडामोडींवरती 2च प्रश्न होते. महाराष्ट्रातील घडामोडींवरती 1-2 प्रश्न जर येत असतील तर खूप जास्त एफर्ट्स त्याला द्यायचे नाही. तुम्ही कुठलंही एखादं मॅगझिन वाचत असाल, इयरबुक वाचत असाल तुमच्या, किंवा इतर कुठली लेक्चर सिरीज असेल किंवा आपली लेक्चर सिरीज असेल, तर तुम्हाला एक ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रामुख्याने, की महाराष्ट्रातील घडामोडींवरती पूर्व परीक्षेत कमी प्रश्न विचारलेले दिसतात का. ठीक आहे, राष्ट्रीय घडामोडींवरती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती जवळजवळ सारख्याच प्रमाणात प्रश्न विचारले जातात. म्हणजे दोन्हीला आपल्याला काय करायचं, समान महत्व द्यायचं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती पण कुठल्या नक्की घडामोडी करायच्या याचीच तर चर्चा आपण करत आहोत.
प्रश्नांचं डिस्कशन घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं, किंवा एक आपल्या बॅक ऑफ द माइंडला एक ऑटोमॅटिक प्रोग्राम फीड होतो, जेणेकरून वाचताना करंट अफेअर्सचा किंवा अभ्यास करताना आपल्याला ते लक्षात येतं की कुठली न्यूज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि कुठली नाही. बरोबर, ही चर्चा त्यामुळे आवश्यक आहे. शेवटपर्यंत पहा. चालेल. 2023 चे प्रश्न पाहूयात. 15 प्रश्न आपण चर्चेला घेऊयात. पहिलाच प्रश्न काय आहे बघा. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? बघा, आता 2024चा ज्यावेळेस पेपर पाहिला, तिच्यात एक प्रश्न आला होता बघा. बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक आंतरराष्ट्रीय वकील परिषद भारतात भरवलेली होती, आयोजित केली होती. आणि आपण पाहिलं होतं की कुठलाही एखादा महत्वाचा इंटरनॅशनल इव्हेंट असेल, एखादी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी असेल, किंवा प्रत्यक्षात गव्हर्नमेंटने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कुठल्याही इंटरनॅशनल इव्हेंटचं जर भारतात आयोजन केलं असेल, तर त्याचं एकतर स्थळ विचारलं जातं आपल्याला, किंवा कोणी उद्घाटन केलं हे विचारलं जातं. स्थळ असेल, उद्घाटन असेल, किंवा त्या त्या परिषदेमधील काहीतरी उल्लेखनीय एखाद्या गोष्टीवरती प्रश्न हमखास जातो. हे आपल्याला या प्रश्नातून कळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, हा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट भारतात आयोजित केलेलाच आहे, परंतु तो कितवा आहे? 10वा आहे. लक्षात ठेवायचं, 5वा, 10वा, 25वा, 50वा, सुवर्ण महोत्सवी असेल, रौप्य महोत्सवी असेल, हिरक महोत्सवी असतील गोष्टी, बरोबर, अमृत महोत्सवी गोष्टी असतील, कुठलेही महत्वाचे इव्हेंट असतील, त्यावरती प्रश्न जाण्याची शक्यता जास्त असते. बरोबर, त्यामुळे वाचन करताना, अभ्यास करताना अशा घडामोडींकडे आपण लक्ष देणं अपेक्षित आहे. आता हा 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट, तर एक पर्याय पाहिल्यावरती लक्षात येते, नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारतातील 2 राज्य दिलेली, एक मिझोरम आणि आसाम. काय लॉजिक लागतं इथं, की ठीक आहे, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही 2 मोठी राज्य दिलेली आहेत पर्यायात, पण यांच्यासोबत इतर कुठलं राज्य न देताना ईशान्य भारतातील 2 राज्य दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही ऑप्शन फ्रेमरच्या किंवा क्वेश्चन फ्रेम करणाऱ्याच्या माइंडसेट मधून जर आपण पाहिलं की नक्की काय सांगायचं इथे त्यांना, तर ईशान्य भारतातील ज्या अर्थी 2 राज्य दिलेली आहेत, त्या अर्थी त्यापैकी एक उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. मी असं म्हणत नाही की तेच उत्तर असणार आहे. येते का लक्षात तुमच्या? पण आपल्याला एक कळतंय ना, एक सेन्स सांगतोय ना, आपला सिक्स सेन्स सांगतोय ना, की बाबा ही ईशान्य भारतातील स्टेट कशाला दिली विनाकारण. म्हणजे ऑप्शन फ्रेम करताना दुसरी राज्य दिली असती मग, जर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पैकी उत्तर असतं तर. आले लक्षामध्ये? आसाम आणि मिझोरम पैकी मला माहित नाहीये, एक आपण रिस्क घेऊन उत्तर देऊयात, मिझोरम. येते का लक्षात? चालेल. पुढे पाहूयात बघा. आता लक्षात घ्यायचंय, कुठलंही घटनात्मक पद असेल ना, संविधानिक घटनात्मक पद असेल, किंवा ज्या सार्वजनिक प्राधिकरण असतात, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी ज्या असतात, पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरण ज्या असतात, त्यांच्या प्रमुखपदी किंवा अध्यक्षपदी, चेअरमनपदी कुठल्याही व्यक्तीची जर निवड होत असेल, नियुक्ती होत असेल, घटनात्मक पदांवरची नियुक्ती, लक्षात घ्यायचंय, घटनात्मक पदांवरची नियुक्ती आणि सार्वजनिक प्राधिकरण, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीवरच्या व्यक्तीवरची जी अपॉइंटमेंट, नियुक्ती ज्या असतील, त्यावरती हमखास प्रश्न जातात. हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायचं. बघा, राष्ट्रपती निवडणूक असेल, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, म्हणजे एक प्रकारच्या त्या नेमणुकाच झाल्या संविधानिक पदांच्या. आले लक्षात? राज्यपालांची तर निवडणूक नसते, नेमणूक केली जाते तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे. राज्यपाल पद त्यामुळे पण महत्वाचं आहे. आणि आता आपण एमपीएससी ची एक्झाम देतो, त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित घटनात्मक पद आहे, त्यामुळे हमखास त्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासायच्या आहेत. आले लक्षात? इथे रमेश बैस यांची ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यावेळेस प्रश्न आला होता. आणि मग काय कॉमन स्टेटमेंट असतात की महाराष्ट्राचे राज्यपाल पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते कुठे राज्यपाल होते का, त्यांचं मूळ गाव कुठलं, मूळ राज्य कुठलं, किंवा कुठली वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आहेत, असं काहीतरी महत्वाचे स्टेटमेंट आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आले लक्षात? आता इथे या ठिकाणी एबीसी तिन्ही बरोबर आहे. जनरली हे माहित असावं, महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, संविधानिक पद आहे, महत्वाचं पद आहे, त्यामुळं आपल्या वाचनात त्या गोष्टी येणं अपेक्षित आहे. कुठलेही मॅगझिन वाचत असेल, डेली करंट अफेअर्स साठी जर आपण न्यूजपेपर वाचत असेल, किंवा कुठल्याही आपण सिरीज करत असेल, त्यावेळेस या गोष्टींकडे आपण लक्ष देणं अपेक्षित आहे. आणि लक्षात, एबीसी बरोबर होतं या ठिकाणी. बघा आता पुढचा प्रश्न आहे, हा मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न आहे. अगेन कीवर्ड आहे संयुक्त राष्ट्र. लक्षात घ्यायचंय, युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशनशी संबंधित, संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्राशी संबंधित ज्या विशेष स्वीकृत संघटना आहेत, स्पेशलाइज एजन्सी, एकूण 15 स्पेशलाइज एजन्सी आहेत. युनेस्को असेल, बरोबर, युनिसेफ असेल, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या 15 आहेत. फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असेल, ठीक आहे, वेगवेगळ्या. आता ते
आत्ता अभ्यासाचा भाग नाही येतो, तो बेसिकचा पार्ट आहे. बेसिक आपण अभ्यासणं अपेक्षित असतं, पण ठीक आहे, नाही अभ्यासलं तरी काय हरकत नाही. पण जनरली लक्षात ठेवायचं, युनायटेड नेशनशी संबंधित काहीतरी महत्वाचे प्रोग्राम असतील, काहीतरी महत्वाच्या योजना वगैरे असतील, किंवा कुठले महत्वाचे इव्हेंट असतील, ठीक आहे, महत्वाचे काहीतरी त्यांच्याकडचे पब्लिकेशन्स असतील, काहीतरी महत्वाचं घडते त्यांच्या कुठल्या तरी, आता संयुक्त राष्ट्रसंघाचे महासंचालक असतील डायरेक्ट, बरोबर, त्यांची नेमणूक वगैरे असेल, बरोबर. संयुक्त राष्ट्राच्या ज्या संयुक्त राष्ट्राचे जे, ज्याला आपण प्रिन्सिपल ऑर्गन म्हणतो, 6 ज्या मुख्य घटक येतात, त्याच्याशी संबंधित कोणाची नियुक्ती असेल, कुठल्या देशाची सदस्यपदी निवड वगैरे कुठल्या संघटनेवर झाली असेल, या संबंधीची चर्चा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. इंडियाचा रोल जर तिथे असेल तर हमखास तिथं प्रश्न जातो. तर संयुक्त राष्ट्राने काय केलेली आहे, पोषण वर्धन मोहिमेचं आयोजन केलेलं आहे, त्या संबंधीची काय केलेलं, कुठल्या तरी बघा, आता इथं ऑप्शन खान म्हणल्यावरती भारतीय उपखंडातील व्यक्तीचं नाव दिसतंय आपल्याला काहीतरी, बरोबर. म्हणजे इंडिया असेल, किंवा आपल्या सबकॉन्टिनेंट मधील एखाद्या व्यक्तीचा इंटरनॅशनल संबंधित काहीतरी उल्लेखनीय गोष्ट असतील तर हमखास प्रश्न जाणार आहे. बघा, लक्षात घ्यायचंय, आता इथे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेत म्हणल्यावरती अप्रोचला खूप स्कोप आहे, हे लक्षात घ्यायचं पहिलं. आता पोषण वर्धन मोहीम आहे, ए आणि बी स्टेटमेंट आपल्याला काय सांगते, लक्षात घ्यायचं लगेच, ही समन्वयकपदी नेमणूक केलेली. आता 2 व्यक्तींची नेमणूक होणार आहे का नाही, 2 पैकी कुठला तरी एक असणार आहे. त्यामुळे एक फिक्स बरोबर असणार, एक फिक्स चूक असणार आहे, हे लॉजिक आपल्याला लावता येते. ऍट अ टाइम ए आणि बी बरोबर असणार आहे का, कधीच नसणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 एलिमिनेट होतो अभावाला, आणि पर्याय क्रमांक 1 पण एलिमिनेट होतो. अशा पद्धतीने आपल्याला गेसवर्क करता आलं पाहिजे. ऍट अ टाइम दोन्ही बरोबर नसणार आहे, कारण बघा, मोहीम कोणती आहे, सारखीच मोहीम आहे, सेम मोहीम आहे. येते का लक्षात, मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक केलेली आहे, कुठली तरी एकच असणार आहे ना. मग एक ऑप्शन आपल्याला चुकीचा दिलाय असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. बघा, एकच मिनिट. बघा, आपण काय पाहत होतो, ह्या स्टेटमेंटमध्ये आपण लक्षात घेतलंय की ए आणि बी पैकी कुठलं तरी एक स्टेटमेंट बरोबर असणार आहे, हे आपण सर्वांना लक्षात घ्यायचंय. ऍट अ टाइम अ आणि ब बरोबर नसणारच आहे, हे आपल्याला लॉजिक लावता येते. आता पर्याय पाहिल्यावरती एकतर क ड बरोबर असेल, किंवा अ क ड बरोबर असेल, तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की क आणि ड फिक्स बरोबर आहेत, बरोबर. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, आणि ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबवण्यात येते. क आणि ड फिक्स बरोबर आहेत, हे आपलं काम सोपं झालं. आता आपण मगाशीच पाहिलं की आणि ब पैकी एक कुठलं तरी आपल्याला बरोबर घ्यायचं, कारण 2 पैकी एक दिलंय म्हटल्यावरती 2 पैकी एक कुठलं तरी बरोबर असणारच आहे ना, की बरोबरच नाही असं आपण म्हणू शकत नाही, अ आणि ब चूक आहे आणि फक्त क ड बरोबर आहे. दिलंय म्हटल्यावरती बरोबर असणार आहे. आले लक्षात, अ त्यामुळे फिक्स बरोबर येणार आहे, क ड तर मगाशीच आपण पाहिलं फिक्स बरोबर होते. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला गेसवर्क अप्रोच लॉजिक सुद्धा लावता आले पाहिजेत, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे. प्रिलिमला हा स्कोप असतो. थोडस प्रश्नांकडे काळजीपूर्वक पाहत चला, लॉजिक्स अप्लाय होतात की नाही चेक करत चला. ठीक आहे, पुढे पाहूयात. बघा, आता 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आता एक कायम लक्षात घ्यायचंय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ज्यावेळेस बजेट येतं आणि महाराष्ट्राचं ज्यावेळेस बजेट येतं, दरवर्षी बजेट डिक्लेअर झाल्यानंतर ना अशी कुठली तरी गोष्ट ही नेहमी चर्चेतच असते, काहीतरी उल्लेखनीय, काहीतरी स्पेशल तरतूद केलेल्या असतात, त्यावरती प्रश्न जातो, हे कायम लक्षात घ्यायचं. आले लक्षात, काही ना काही आपल्याला डेली न्यूजपेपर रिडिंग करताना ह्या गोष्टी हायलाईट होतात, लक्षात येतं की कंटिन्यू 2-3 दिवस त्यावरती चर्चा चालू आहे बाबा. हा, हे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजेत गोष्टी. आता महामंडळाची स्थापना केलेली आहे, बजेटमध्ये तशी तरतूद केलेली आहे, मग त्यावरती प्रश्न आलाय. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, आणि संत काशीबाबूराव युवा आर्थिक विकास मंडळ. आता एक लक्षात येते, लॉजिक लगेच लक्षात टाक. बघा, आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्यांना व्यक्तींची नावं दिलेली आहेत. मग वेगवेगळ्या समूहांचे जे महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचीच नावं त्याला दिलेली आहेत, असा त्याचा अर्थ होतो, बरोबर. मग हे आपल्याला लक्षात येते की मराठवाडा दुग्ध विकास मंडळ हे एक्स्ट्राचा ऑप्शन काहीतरी टाकलेलं आहे चुकवण्यासाठी. आले लक्षात, हे एलिमेंट करता येतं, बाकीचे बरोबर घेता येत, अकड बरोबर येणार आहे. आता अर्थातच हे आपल्या वाचनात येणं अपेक्षित होतं, पण इन केस आपल्याला माहित नाही बाबा काय करायचं, तर हे फसवायला दिलेलं आहे. मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ, बाकीचे आर्थिक विकास महामंडळ आहेत सर्व, बघा नावं कशी दिली आणि त्यांना व्यक्तींची नावं दिली, हे बरोबर आहे. हे वालं चुकीचं आहे, इथं कुठल्याही व्यक्तीचं नाव नाही, इथं एखाद्या प्रदेशाचं
प्रादेशिक विभागाचं नाव दिलेलं आहे, ते चुकीचं येणार आहे. अ क ड अशी तरतूद केलेली आहे, कारण ऑल ऑफ द अबाव तसा पर्याय तर नाहीच. हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की एक कुठलं तरी काटवायचं आपल्याला. पुढे बघा, आता लक्षात घ्यायचंय बघा, आसियान. आसियान ही रिजनल ऑर्गनायझेशन आहे, प्रादेशिक संघटना आहे. आपण मग अशीच पाहिलं की युनायटेड नेशन्स संबंधित स्पेशलाइज एजन्सी असेल, किंवा युनायटेड नेशनच्या प्रिन्सिपल ऑर्गन असतील, 6 मुख्य एजन्सीज असतील, बरोबर, आणि स्पेशलाइज एजन्सी 15 असतील. यांच्याशी संबंधित काहीतरी इव्हेंट आपल्याला दिसतोय, तर तो महत्वाचा असतो. सोबतच रिजनल ऑर्गनायझेशन ज्यावेळेस असतील, रिजनल ऑर्गनायझेशन प्रादेशिक संघटना ज्यावेळेस असतील, त्याच्याशी संबंधित इंडिया जर काहीतरी रिलेटेड काहीतरी इव्हेंट जर घेत असेल, तर त्यावरती प्रश्न आपल्याला, किंवा त्या न्यूज आपल्याला, त्या करंट बिट्स वाचणं, चांगला अभ्यासणं अपेक्षित आहे. खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील पाचव्या, बघा, 5वं 10वं असं आपण मग अशीच चर्चा केली, 5वा 10वा 15वा किंवा 25वा 50वा 60वा 75वा असे इव्हेंट आपल्याला माहित पाहिजेत. 5वा आशियन इंडिया बिझनेस समिट आहे. वन लाईनर प्रश्न आहे हा अगेन. इथे बघा, आता जनरल नॉलेजचा पार्ट आहे. एशियन कंट्रीज म्हणजे ज्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज म्हणजे दक्षिण पूर्व आशियाई देश आहेत, त्यांची ही संघटना आहे. जनरली न्यूजपेपरमध्ये आपल्याला आशियन संघटना नेहमी येते वाचण्यात. त्याचे मग 10 सदस्य वगैरे कोणते, 11वा कोणता झालाय का वगैरे. ठीक आहे, हे जनरल नॉलेजचा किंवा डेली करंट अफेअर्सच्या रिडिंग मधला पार्ट येतो. आपल्याला लॉजिक लागतं की ढाक्याचा काही संदर्भ येणार नाही. एकतरी इंडियामधल्या एखाद्या शहराचा संबंध असेल, किंवा आशियन कंट्रीज मधलं ते शहर असेल, बरोबर. बांगलादेश काय आशियानचा सदस्य येत नाही. आले लक्षामध्ये, त्यामुळे ढाका हा एलिमेंट होतो. आता बघा, लक्षात घ्यायचं की भारतातलं एकच शहर दिले. आता भारतात जर आयोजन केलं असतं तर दुसरा एखादा पर्याय आपल्याला केला असतो ना सेट तसा. येते का लक्षात? क्वालालंपूर आणि सिंगापूर शहर साऊथ ईस्ट एशियन नेशन्स मध्येच येतात. त्यापैकी मग एक आपण क्वालालंपूर आहे असं तुक्का किंवा म्हणण्यापेक्षा रिस्क घेऊन उत्तर देऊ शकतो. पुढे बघा, आता तीर्थक्षेत्र आहे, त्याचं नाव आहे समेत शिखरजी. चर्चेत आहे म्हटल्यावरती प्रश्न येणार आहे. आपण PIQ वगैरे जर पाहिले तर चर्चेत असणारी जी स्थळं जी असतात ना, काहीतरी धार्मिक क्षेत्र असते किंवा कुठलं पॉलिटिकल कनेक्शन्स वगैरे असते, काहीतरी त्यावरती खूप म्हणजे आठवडाभर, कधी कधी 15-20 दिवस, कधी महिनाभर त्यावरती चर्चा चालू असते. काहीतरी पॉलिटिकल इश्यू वगैरे क्रिएट झालेला असतो, म्हणून त्यावरती प्रश्न येतात हमखास. आता इथे बघा, लक्षात येते आपल्या, हे हिंदू धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे आणि हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. दोन स्टेटमेंट दिलेत म्हणल्यावर दोन पैकी एक बरोबर असणार आहे. ऍट अ टाइम दोन्हीचं बरोबर नसणार आहे. आणि बघा, पर्यायात ड कुठंच दिलं नाही. ड कुठं दिलं नाही, ड एलिमेंट होतो. आता त्यामुळे बाय डिफॉल्ट ए आपल्याला बरोबर घ्यावं लागणार आहे, कारण एकतर हिंदूचं असणार किंवा जैनचं ते असणारच आहे. दिलेत पर्याय म्हणल्यावर त्यापैकी एक असणार आहे. हिंदू नाहीये, ऑप्शन सांगतो की हिंदू नाहीये बाबा, मग काय असणार आहे, जैन असणार. अ तर फिक्स बरोबर आहे. अ जर फिक्स बरोबर असेल तर ब क वाला पण एलिमेंट होतो. मग इथे अ क बरोबर आणि अ बरोबर, ब आणि क पैकी कोणता बरोबर घ्यायचा? ब आणि क. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरदी येथे आहे, आणि हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्या, अरवली पर्वत जनरली आपल्या वाचनात असतो राजस्थान मधलं. गिरदी हे क्षेत्र काहीतरी वेगळं दिलेलं आहे, हे असण्याची शक्यता जास्त आहे बाबा. बरोबर येणार आहे, बाकीचे चूक आहे. आपण पाहिलं बघा, 2024च्या पेपरला आपण पाहिलं की इस्रायल पॅलेस्टाईनच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन अजय वगैरे असेल. ठीक आहे, चर्चेत होतं, त्यावरती प्रश्न आला, आणि त्या अनुषंगाने जुने ऑपरेशनच्या जोड्या लावायला प्रश्न आला होता. हे 2023च्या पेपरमध्ये बघा, तुर्कीचा जो भूकंप झाला त्यावेळेस भारताने मदत केली होती तिथे, बरोबर. त्यासाठीच मिशन कोणता हा प्रश्न आलेला आहे. मिलिटरी एक्सरसाइज असतील किंवा कुठले ऑपरेशन असतील गव्हर्नमेंटचे, त्यावरती प्रश्न जातो. आता पर्याय पाहिल्यावरती लक्षात येतं बघा, दोस्त आणि सखा. मराठीत आपण सखा म्हणतो मित्राला, दोस्त मित्राला आपण मराठीत सखा म्हणतो. आता बघा, हे भारताने आयोजित केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती केलेलं आहे कुठेतरी. मराठीतलं नाव देईल का गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट दोस्त हिंदीतलं नाव देईल ना. कुठल्याही एका भाषेच्या बाबतीत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्क्लाइंड नाहीये, बरोबर. कॉमन जी भाषा आहे त्याबाबत नाव असणार आहे. सखा आणि दोस्त पैकी दोस्त येणार आहे, ऑपरेशन दोस्त. आणि बघा, ऑपरेशन दोस्त त्यावेळेस चर्चेत होतं 2023ला खूप सर्वांना,
डेली न्यूजपेपर रीड करताना सुद्धा ह्या गोष्टी माहीत असतील. आता युनायटेड नेशन्सशी संबंधित, ठीक आहे, कुठली तरी परिषद आयोजित केलेली आहे, UN COP15. अगेन इथे बघा काय लॉजिक लागतंय, आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की पहिलं स्टेटमेंट सांगते की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. फॉर एक्झाम्पल मला माहित नाहीये, पुढचं वाक्य काय सांगते बघा, जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. हा करार तर झालेला आहे, फिक्स कळते. हे वाक्य कोणाच्या अध्यक्षतेखाली झालंय ते नंतर बघू. बी स्टेटमेंट काय सांगते की या UN COP15 मध्ये जागतिक जैवविविधता करार झालेलाच आहे. आणि बी एकत्रित वाचलं ना आपल्या लक्षात येईल. जैवविविधता करार झाले म्हटल्यावरती पहिलं स्टेटमेंट बाय डिफॉल्ट बरोबर येणार आहे. आता ब आणि क पैकी कोणतं बरोबर ते बाजूला ठेवूयात आपण. पण लक्षात आलं पाहिजे की जर बरोबर आहे. आता हा जैवविविधता करार आहे, जैवविविधता आहे म्हटल्यावरती प्रजातींबद्दल बोललं गेलं असणार आहे काहीतरी. हवामान बदलाचे दुष्परिणाम होणारच आहे, प्राण्यांवरती होणार आहे, वनस्पतींवरती होणारच आहे. त्यामुळे त्याचे प्रयत्न असणारच आहे. त्यामुळे डी विधांत आपल्याला म्हणजे चुकीचं घेताच येत नाही, ते बरोबर असण्याची शक्यता किंवा असणारच आहे असं आपल्याला गेस करता येते. आणि ड फिक्स जर बरोबर असेल तर तसा एकच पर्याय आपल्याला पाहायला मिळतो, पर्याय क्रमांक 4 उत्तर येते. म्हणजे इथं अमेरिका नाहीतर चीन बरोबर आहे असं त्याचा अर्थ होतो, दोन पैकी एक असणार आहे. अशा प्रकारे ऑप्शन लिमिट करता आले पाहिजे. थोडस प्रश्नांकडे नीट पाहत चला. प्रश्नांचे कनेक्शन, स्टेटमेंटचे कनेक्शन एकमेकांशी असतील तर ते आपल्याला काहीतरी सांगतात. ते स्टेटमेंट आपल्याला काहीतरी क्ल्यू देतात, लॉजिक देतात, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, नवी दिल्ली येथे काय केले जातं, आपण पाहिलं की कुठलाही इंटरनॅशनल इव्हेंट असेल, कॉन्फरन्स असेल, एखादा स्पोर्ट इव्हेंट असेल, त्याचं आयोजन भारतात केलेलं आहे, बरोबर. आणि त्याचं आपल्याला काय विचारले, स्थळ विचारलेलं आहे. आता ह्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे की याचे उद्घाटक कोण आहेत असं विचार. लक्षात ठेवायचं, स्थळ कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली आहे, त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे, किंवा कोणीतरी अध्यक्षस्थान वगैरे भूषवलंय का काय, किंवा काय असेल असेल एखादं महत्वाची पोझिशन वगैरे असेल, काहीतरी त्याच्या संबंधित उल्लेखनीय घडलेलं आहे, तर ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. हा प्रश्न पण वन लाईनर आहे. आता आपल्याला लक्षात येते की IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पोर्ट्सशी संबंधित आहे. गृहमंत्र्यांचा विषय येणार आहे का, नाही. एकतर पंतप्रधान उद्घाटन करू शकतात, राष्ट्रपती करू शकतात, किंवा मग डायरेक्ट क्रीडा मंत्री उद्घाटन करू शकतो असं आपल्याला समजतं. बाकीचे पर्याय एलिमेंट होतात. मग यापैकी रिस्क घेऊन एक उत्तर देता येऊ शकतं. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे, कुठल्याही इव्हेंटचं उद्घाटन कोणी केलंय हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, किंवा त्याचं स्थळ, ठिकाण आपल्याला माहित पाहिजे. कधी कधी पर्याय ठिकाण पण विचारलं गेलेलं आहे, आपण पाहिलेत. 2024 ला प्रश्न पाहिला की आंतरराष्ट्रीय वकील परिषद असेल, ठीक आहे. मग अशीच पाहिलं की इंटरनॅशनल पर्यटन मार्टचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं वगैरे, तेही पाहिलं आपण. ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घेत चला. ठिकाण आपल्याला महत्वाचं आहे, त्याचं उद्घाटन महत्वाचं आहे, कोणी केलं. अर्जुन पुरस्कार आपण कालच्या लेक्चर्स मध्ये पण पाहिलं की काय सांगितलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार असतील, जसं की नोबेल पुरस्कार असेल, रेमन मॅक्सेसे पुरस्कार असेल, ठीक आहे. साहित्य क्षेत्राशी संबंधित आपण पाहिलं की बुकर पुरस्कार असेल, किंवा बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल, बुकर इंटरनॅशनल पुरस्कार वगैरे असेल, ठीक आहे. चित्रपट क्षेत्राशी संबंधित ऑस्कर पुरस्कार असेल, ग्रॅमी अवॉर्ड वगैरे एक संगीत क्षेत्राशी संबंधित वगैरे पाहतो, किंवा पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित वेगवेगळे, माझ्या मते पुलित्झर पुरस्कार वगैरे आहेत, वेगळे नाव आहेत. आता ती चर्चा वेगळी आहे. लक्षात घ्यायचं, इंटरनॅशनल काहीतरी पुरस्कार आहे. राष्ट्रीय पातळीवरती आपण पाहिलं की नागरी पुरस्कार, भारतरत्न असेल, आणि पद्म पुरस्कार असतील. संरक्षण क्षेत्राशी संबंधित काहीतरी पुरस्कार आहेत, अशोक चक्र असेल, शौर्य चक्र असेल, परमवीर चक्र वगैरे हे पुरस्कार असतील, ठीक आहे. साहित्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कार असतील, कोणते आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, सरस्वती सन्मान पुरस्कार, हे राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे पुरस्कार आपल्याला माहित पाहिजे. क्रीडा क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे, मग खेलरत्न असेल, जो की भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याला जोडून अर्जुन पुरस्कारांवरती पण प्रश्न येतात. आता बाबा अर्जुन पुरस्कार 20-25 जणांना दिलेत दरवर्षी, 30-35 जणांना जर दिलेत, तर सगळ्यांचीच नावं आपण पाठ नाही ना करू शकत. सर्व कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपल्या लक्षात राहणं अशक्य आहे, काहीतरी मर्यादा असणार आहे. मग काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे, मराठी नावं दिसली की ते आपल्याला पाहिजे. आता भक्ती कुलकर्णी गोव्याच्या वगैरे जरी असल्या, किंवा मराठी नाव दिसतंय ना, आपलं लक्ष जाणं अपेक्षित आहे. अर्जुन पुरस्कार विजेते भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ, याला 3 एकाच जोडीवरती आपल्याला उत्तर देता येते. बाकीचे पर्याय लिमिट होतात. आले लक्षामध्ये.
मग हे काळजीपूर्वक लक्षात द्यायचं. आपण कालच्याही लेक्चरला किंवा पाहिलं की पद्म पुरस्कार बाबा, पद्म पुरस्कार जवळजवळ सरासरी 100 व्यक्तींना पद्मश्री दिला जातो दरवर्षी. सर्वांचीच नावं पाठ होणार आहे का? सर्वांचे क्षेत्र पाठ होणार आहेत का? नाही. मग पद्म पुरस्कारांच्या बाबतीत त्यांचं क्षेत्र पाठ करत असताना मराठी व्यक्ती बघा शोधा, किंवा उल्लेखनीय काही नावं आपल्या सहज लक्षात राहतात अशी नावं पण जी नेहमी चर्चेत असतात ती बघा. पद्मविभूषणची तर सगळीच पाठ पाहिजे, कारण पद्मविभूषण हार्डली 6-7 जणांना दरवर्षी साधारणतः देतात आतापर्यंत जर पण हिस्ट्री पाहिली तर. मग पद्मविभूषण वाले तर सगळेच माहित पाहिजेत नाव, कुठल्याही राज्याचे असले तर. आणि अशा प्रकारचं आपल्याला लॉजिक किंवा अभ्यास करताना थोडं स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे. आले लक्षात? पुढे बघा, आपण पाहिलं की सार्वजनिक प्राधिकरण जर कुठली असतील, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण आहे, याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? आले लक्षामध्ये? मग एकतर व्यक्ती देतात, त्या व्यक्तीशी संबंधित ते प्राधिकरणाचं नाव विचारतात, किंवा ते प्राधिकरण देतात, त्याच्याशी संबंधित व्यक्ती विचारतात. आता घटनात्मक जर एखादी संस्था असेल तर तिथे हमखास ते तर आपल्याला माहितीच पाहिजे पहिल्या, म्हणजे प्राथमिकता आपण त्यालाच दिली पाहिजे. घटनात्मक पदांच्या बाबतीत आपण प्राथमिकता दिली पाहिजे. नंतर ना मग सार्वजनिक प्राधिकरण वेगवेगळे जे असतील त्यांच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे काय लॉजिकला स्कोप नाही, नाव माहितीच असणं अपेक्षित आहे. नियुक्त्या म्हटलं, संविधानिक पद राष्ट्रपती उप सॉरी राष्ट्रपती उपराष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, किंवा इतर कुठलंही महत्वाचं असेल बाबा, एखाद्या सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशपदी कोणाची नेमणूक वगैरे असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. संविधानक पद असेल, लोकसभापती असेल, उपसभापती असेल, ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. आणि सार्वजनिक प्राधिकरण बघा, आता 25वी आले लक्षात बघा. रौप्य महोत्सवी काहीतरी दिलं की लगेच लक्षात आलं पाहिजे. 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 मध्ये कुठे आयोजित केली होती? आले लक्षात? आता बघा, जम्मू काश्मीर मधले आपल्याला कॉमन माहित असणार आहे काय बाबा, जम्मू आपल्याला माहिती, श्रीनगर माहिती, ठीक आहे जनरल. जम्मू काश्मीरमध्ये कटरा ठिकाण दिलेलं, वेगळं ठिकाण दिले म्हणल्यावर ते असू शकतं बाबा. आता इथे बघा लक्षात घ्यायचं, मोठी दक्षिणेकडची सगळे दिल्यात, केरळ, महाराष्ट्र, गुजरात दिलेलं आहे, मध्य भारतामध्ये येतं. वरती उत्तरेकडचं दिलंय राज्य जम्मू काश्मीर, आणि जम्मू आता कटरा असणार आहे म्हणून ते उत्तर आहे असं आपल्याला लक्षात येते. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 कुठे आली? तर हे लॉजिक्स वगैरे हे प्रत्येक वेळेस अप्लायच होतात असं नाही बरं का. या गोष्टी आपल्याला पाठच पाहिजे, माहितीच पाहिजेत. 25वी काहीतरी राष्ट्रीय आणि ई गव्हर्नन्स परिषद आहे. लक्षात ठेवायचंय, गव्हर्नमेंटचं डिजिटल वगैरे काय असेल त्यावरती फोकस जास्त असतो. आणि ई गव्हर्नन्सशी संबंधित, आता ई गव्हर्नन्स आता ऑब्जेक्टिव्हच्या GS2 मध्ये तर स्पेसिफिक मेन्शन केलेला तो पार्ट होताच. आपल्याला सिलेबसलाही कनेक्ट करता आल्या पाहिजेत कधी कधी गोष्टी. ई गव्हर्नन्स परिषद आहे, 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 मध्ये कुठे आयोजित केली होती असं सांगितलेलं आहे. आले लक्षात? वन लाईनर प्रश्न आहे, स्थळ आपल्याला विचारलं गेलेलं आहे. युनेस्को आले, युनायटेड नेशनची स्पेशलाइज एजन्सी आली का? आली. आंतरराष्ट्रीय शिक्षण, आता बघा आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं, मुली महिला, आपण पाहिलं होतं की महिलांच्या हक्कांशी संबंधित असेल किंवा इतर कुठलाही व्हलनरेबल ग्रुप असेल त्यांच्या हक्कांशी संबंधित काहीतरी इंटरनॅशनल इव्हेंट जर घडत आहे, स्पेशली युनायटेड नेशनशी संबंधित काहीतरी घडत आहे, तर मग आपल्याला ते माहित पाहिजे. युनेस्कोने आता आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन काय केलाय, कोणत्या तरी देशातील मुली आणि महिलांना समर्पित केलाय. ऑनलाईन अरे सरळ सरळ आपल्याला ते उत्तर देता येतं. इथं लक्षात येईल की इराण, इस्रायल, अफगाणिस्तान, व्हिएतनाम कोणतं येणार आहे. आता तालिबान वगैरे चर्चा होतं, तिथं ते गव्हर्नमेंट वगैरे आलं, त्या अनुषंगाने अफगाणिस्तान वगैरे देता येत आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस देता येईल असं नाही, पण आपल्याला माहित असणं पाहिजे, किंवा करंट अफेअर्सचा अभ्यास करताना आपण कुठल्या मुद्द्याकडे फोकस केलं पाहिजे. कीवर्ड हे लक्षात घ्या लगेच, मुली आणि महिलांशी संबंधित, त्यांच्या हक्कांशी संबंधित काहीतरी घडतंय चांगलं. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन युनेस्कोने त्यांना डेडिकेट केल्या म्हटल्यावरती माहित पाहिजे. आता ब्रिटिश राजेशाही, हे ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला. आता हे कॉमनवेल्थशी संबंधित न्यूज आहे. भारत आहे का मेंबर? आहे. कॉमनवेल्थ म्हणजे काय, राष्ट्रकुल समूह म्हणजे काय, ब्रिटिशांच्या जिथं जिथं वसाहती होत्या त्या देशांचा समूह आहे कॉमनवेल्थ. इंडिया प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी रिलेटेड येतोच. आता आपल्याकडे काय चालू आहे,
ब्रिटिशकालीन नावं आपण बदलतोय सध्या, बरोबर. रस्त्याचं नाव असेल, एखाद्या वास्तूचं नाव असेल, किंवा कुठलंही, ते सध्या आपलं नामकरण आपल्याकडे कॉमन झालेलं आहे. मग हे बघा ना, कुठल्या तरी इंटरनॅशनल लेवलला कुठल्या तरी देशाने ब्रिटिश राजशाहीचा उल्लेख वगळलेला आहे नोटेवरून. कुठल्याही इंटरनॅशनल इव्हेंटशी संबंधित इंडिया जर संबंधित असेल अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे, आपल्याला ते उत्तर देता किंवा माहित पाहिजे तेव्हा त्याकडे आपला फोकस गेला पाहिजे. ब्रिटिश राजेशाही काहीतरी चर्चा आहे बाबा, चलनी नोटेवरून त्यांनी नाव वगळलेले म्हणल्यावरती ही दखल घेण्यासारखी घटना आहे ना. तर त्याकडे आपण फोकस करण्यासारखी घटना आहे की बाबा ऑस्ट्रेलिया काय करते. बघा ऑस्ट्रेलिया काय म्हणते, ऑस्ट्रेलिया आपल्या जुन्या इतिहासाशी संबंधित जुन्या काहीतरी कटू आठवणी असतील त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या चलनी नोटेवरती ब्रिटिश राजेशाहीचा जर उल्लेख असेल तो आम्ही काढून टाकणार. आले लक्षात? म्हणजे ते इथं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया शेजारचे आहेत, त्यापैकी एक आपल्याला ऑस्ट्रेलिया उत्तर देता येते, किंवा आपल्याला जनरली माहित पाहिजे की इंटरनॅशनल इव्हेंट कुठला अभ्यासायचा आहे बाबा, ज्याच्याशी इंडिया प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंधित असेल त्यावरती चर्चा होणारच आहे. पद्मश्री पुरस्कार, येस. मग अगेन आता इथे बघा जोड्या लावायला प्रश्न आलाय, कोणतं पाठ करायचं बाबा. कितीतरी, जवळजवळ सरासरी 100 व्यक्तींना जर पद्मश्री दिलाय तर सगळ्यांचे पाठ होणार आहेत का आपल्याकडनं? नाही. हे हे स्मार्ट वर्क आपण करणं अपेक्षित आहे, किंवा आयोगाला ती जाणीव असतेच प्रश्न फ्रेम करताना नक्की कुठले फ्रेम करायचे. आले लक्षामध्ये? पद्मश्री पुरस्काराबाबत आता पर्याय पाहिल्यावरती लक्षात येते की महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. आता इथे डॉक्टरचं लॉजिक विज्ञान आणि अभियांत्रिकीशी संबंधित जनरली असणार आहे. आता डॉक्टरेट पदवी पण असते, इतर क्षेत्राशी संबंधित असू शकते, पण जनरली कॉमन आपण पाहतो. मीला एक उत्तर येत आहे, पण महाराष्ट्रातील व्यक्ती आपल्याला माहित पाहिजेत प्रामुख्याने, आणि त्यांचं क्षेत्र माहित पाहिजे. चालेल. 2023 आपण प्रश्न पाहिले. 2022 पाहूयात. 2022 अगेन करंट अफेअर्स वरती 15 प्रश्न, 10 वन लाईनर होते आणि 5 मल्टिपल स्टेटमेंट होते. पाहिलं आपण. बघा लगेच तुलना करूयात आपण. 2024 किती होते? 5 वन लाईनर होते, 10 मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 2023 10 वन लाईनर होते आणि 5 मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 2022 पण अगेन बघा, 10 वन लाईनर आणि 5 मल्टिपल स्टेटमेंट. इथे फक्त क्रॉस केलंय म्हणजे लक्षात येते की 2024 क्रॉस केलेलं आहे आयोगाने. थोडस बदललं म्हणजे जो 2020-21 पासून कंटिन्यू ट्रेंड होता, मल्टिपल स्टेटमेंटची संख्या जास्त होती, सॉरी, वन लाईनर प्रश्नांची संख्या जास्त होती, मल्टिपल स्टेटमेंटची कमी होती. 24 आयोगाने तो पॅटर्न काय केला, ब्रेक केला. आपल्याला लक्षात येते मल्टिपल स्टेटमेंट जितके जास्त असतील तितकं आपल्याला ऑप्शन इलिमिनेशनचा स्कोप जास्त असणार आहे, मी तितकं आपलं काम सोपं असणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. मग आपण अशी अपेक्षा करूया की 24 तसं आलं तर आपल्याला फायदाच होऊ शकतो. हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं, मल्टिपल स्टेटमेंट वाल्या प्रश्नाकडे जरा थोडं काळजीपूर्वक बघायचं, इथं काहीतरी आपल्याला क्ल्यू भेटतोय का हे बघायचं, असा त्याचा अर्थ होतो. 22च्या पेपरमध्ये काय केलेलं आहे, तर वन लाईनर संख्या जास्त होती, मल्टिपल स्टेटमेंटची कमी होते. अगेन वन लाईनर जास्त असेल तर मल्टिपल स्टेटमेंट मध्ये अगेन आपल्याला जास्त ऑप्शन एलिमेंट असेल किंवा काहीतरी क्ल्यूचे चान्सेस जास्त असणार आहेत. अगेन हिच्यात इंटरनॅशनल इव्हेंट वरती जास्त प्रश्न आहेत, नॅशनल इव्हेंट वरती 7 प्रश्न आहेत, म्हणजे जवळजवळ सारख्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडींवर. महाराष्ट्रातील घडामोडींवरती 22 प्रश्न नव्हता, म्हणजे आपल्याला लक्षात येते. अगेन 24 फक्त महाराष्ट्रातील घडामोडींवरती 2 प्रश्न होते, 23 पण 2च होते, 22 एकही प्रश्न नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येते की पूर्व परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील घडामोडींवरती फार कमी प्रश्न विचारले जातात, असा त्याचा अर्थ. एक दोन प्रश्न जर विचारले जात असतील, सर्वच घडामोडी अभ्यासणं ते खूप आपलं एनर्जी घालवणार गोष्ट घडणार आहे, की आपली एनर्जी वेस्ट होणार आहे बहुतांश. त्यासाठी आपण कुठल्या तरी बाबा एखाद्या इयर बुक मधून पटकन महाराष्ट्रातले घडामोडी फास्ट वाचल्यात, किंवा आपण जनरली महाराष्ट्रातले कुठलेही महत्वाचं एखाद्या बजेटमधील चर्चेत काहीतरी आहे बाबा, किंवा नॅशनल लेवलला पण महाराष्ट्राचं काहीतरी कनेक्शन आहेत, तर ते लगेच आपल्या हायलाईट होतातच गोष्टी. वाचताना ह्या गोष्टींकडे आपण प्रामुख्याने फोकस केला पाहिजे. आपल्या लक्षामध्ये? चालेल. आता आपण प्रश्न पाहूया ते 22चे वन बाय वन. पहिलाच प्रश्न, आता आपल्याला माहिती 2022 मध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध खूप चर्चेत होतं, त्यावरती हा प्रश्न त्यामुळे येणं अपेक्षित होतं किंवा आलाय. आता लक्षात घ्यायचंय, तर युक्रेन आणि रशियाचा जो काही हिस्टॉरिकल पार्ट असेल 2014चं काहीतरी दिलेलं आहे इथे, आपल्या वाचनात फॉर एक्झाम्पल नाही आलं, पण जुनं काहीतरी दिले
करंट मध्ये रशिया आणि क्रिमियाच्या करंटच्या अनुषंगाने त्यांनी जुनं विचारलंय काय ते. जास्त लोड नाही आपण त्यावेळेस घेऊ शकत. म्हणजे माझं लॉजिक असं सांगतोय मी तुम्हाला, ते आता मी बरोबरच असणार आहे असं मी म्हणत नाही, पण एक जनरली आपला जनरल सेन्स सांगतो की बाबा हे जुनं काहीतरी दिलंय म्हटलं होती, बरोबर असण्याची शक्यता आहे बाबा. फार फार तर नाटो संघटना चर्चेत आली रशिया आणि युक्रेन युद्धांमुळं, त्यातले त्या संघटनेचे सदस्य पाठ असणं अपेक्षित आहे. अगेन तिथं पण आयोग फार कमी चान्सेस आहेत चुकवण्याचे, नाटो संघटना, कारण नाटो संघटना थेट इंडियाशी संबंधित येत नाही ना. म्हणजे हे बरोबर स्टेटमेंट आहे तिने असं त्याला समजतंय. पण एक लक्षात घ्यायचं की बाबा काहीतरी कॉमन सेन्सचा पार्ट आहे ना, की रशिया युक्रेन युद्ध खूप चर्चेत आहे बाबा. जनरल वृत्तपत्र वाचन करत असताना आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं आहे असं त्याचा अर्थ होतो. तर अगेन इथं नियुक्ती आलेली आहे आणि पब्लिक ऑथॉरिटीवरती प्रश्न. आता इथं काय क्ल्यू दिलाय बघा बरं का. ममिदाला जगदीश कुमार यांची नियुक्ती कुठल्या तरी संस्थेच्या अध्यक्षपदी केलेली आहे. आणि हे ममिदाला जगदीश कुमारांबद्दल एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन दिलेली. ते JNU ह्या विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू होते असं ते दिलेलं आहे. मला सांगा, जगदीश कुमारांची शैक्षणिक पार्श्वभूमी दिलेली, ते एकतर कुलगुरू हे महत्वाचं शैक्षणिक संस्थेशी संबंधित पद त्यांनी भूषवलेलं आहे. लक्ष द्यायचं की UPSC आणि इस्रो या दोन संस्था नसणार आहे. एकतर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन UGC असणार आहे, किंवा एनसीआरटी शालेय शिक्षणाशी संबंधित संस्था आहे, आपण सर्वांना माहित असते. NCERT ची पुस्तकं आपण वाचतो. एकतर NCERT उत्तर असणार किंवा UGC असणार. अगेन मग NCERT आणि UGC मधलं कोणतं उत्तर द्यायचं? हे कुलगुरू आहे ना विद्यापीठाशी संबंधित, आपण असं लॉजिक लावू शकतो, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. आलं लक्षात? UPSC चे जनरली चेअरमन आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. संविधानिक संस्था आहे UPSC, त्यांच्या अध्यक्ष वगैरे जनरली पॉलिटीच्या अभ्यासातून येतं आपल्या करंटच्या अध्यक्ष कोण आहेत वगैरे. हा, इस्रोचे तर चर्चेतच असतात, इस्रोचे अध्यक्ष वगैरे चर्चेत असतात नेहमी. हे तर आपल्याला माहितीच पाहिजे. इस्रो ही संस्था स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित भारतातली टॉपची संस्था आहे, आपण सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इस्रोचे अध्यक्ष वगैरे तर आपल्याला जनरली कायमच चर्चेत असतात, पाठच असतात, नाव जनरली आपल्याला माहितीच असतं. बरोबर. हे दोन जातात लगेच एलिमेंट होतात, त्यापैकी UGC हे उत्तर असं आहे. म्हणजे हा प्रश्न अगेन तेच सांगतो की पब्लिक ऑथॉरिटी कुठली असेल, कुठली संस्था असेल, सार्वजनिक संस्था, त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झालेली हे माहित पाहिजे. संविधानिक संस्थांच्या नेमणुका ह्या माहित पाहिजे. पुढे बघा, टाइम्स पर्सन्स ऑफ द इयर. डेली न्यूजपेपर रीड करताना कायम चर्चेत येणारा हा मुद्दा, टाइम्स पर्सन्स ऑफ द इयर. 21ची न्यूज आहे. रतन टाटांना दिलं असतं तर मग पेजवर पेज आपल्या बातमी झाली असती. म्हणजे त्यावेळेसची सिच्युएशन सांगतो मी. ऍट द टाइम ऑफ एक्झाम आपला माइंडसेट कसा असला पाहिजे किंवा कसा होता हे आपल्याला एलिमिट करता येतं. मलाला युसुफजाई नोबेल पारितोषिक शांततेचा नोबेल जुनी इव्हेंट झाला, ते फसवण्यासाठी टाकले. टाइम पर्सन्स ऑफ द इयर 2021 कोणाला बाबा, तर इलॉन मस्क. म्हणजे आपल्याला असं उत्तर देता येते, यापैकी एक घेता येते. दरवर्षी आपल्याला माहित पाहिजे, त्यावेळेसचे पण आपल्याला माहित पाहिजेत, 24-25चे. पुढे बघा, निधन वार्ता आहे. महत्वाची व्यक्ती R नागास्वामी. कुठेतरी त्यांना पद्मश्री दिला असेल, पद्मविभूषण असेल, किंवा महत्वाचं काय कार्य केलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांनी. त्यांचं निधन झाले, त्यांचं क्षेत्र विचारलेलं आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित. वन लाईनर अगेन त्यांचं क्षेत्र माहित पाहिजे, पुरातत्वशास्त्र. अगेन इथं काय आपल्याला गेस करता येते बाबा, पर्यावरण क्षेत्र, चित्रकारिता असेल, अभिनय, हे कॉमन फील्ड झाले. वेगळं फील्ड दिलं इथं बघा, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र असं वेगळं फील्ड आहे. आले लक्षात? त्यामुळं त्याच्याशी संबंधित असू शकते बाबा, किंवा तशी शक्यता जास्त आहे असं आपल्याला रिस्क घेता येते. अगेन मी नेहमी सांगतोय, रिस्क आपापल्या जबाबदारीवर घ्यायची, किंवा रिस्क घेताना आपली अॅक्युरेसी लेवल बाकीच्या प्रश्नांच्या बाबतीत जर जास्त असेल तर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स येतो रिस्क घेण्याचा. आणि तेवढं आपलं एक आपलं अंतर्मन सांगतच असतं ना ऍट द टाइम ऑफ एक्झाम, किंवा बऱ्यापैकी माझे क्वेश्चन बरोबर येतात आहे, तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला येतो. तो कॉन्फिडन्स कॅरी करून आपल्याला काही क्वेश्चन डील करता येऊ शकतात. बघा आता, सॉन्ग 10-12 नावाचं एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आले अगेन स्पेस टेक्नॉलॉजी वगैरे म्हटलं, किंवा डिफेन्स सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित काहीतरी इव्हेंट आहे, चर्चेत असणाऱ्या गोष्टी असतात. इंटरनॅशनल इव्हेंट हा जरी असला तरी या गोष्टी म्हणजे प्रत्येक देशाच्या संरक्षणाला अफेक्ट करणाऱ्या गोष्टी असतात.
त्यामुळे त्याकडे खूप म्हणजे वृत्तपत्रांमध्ये त्यावरती खूप चर्चा होत असतात जर काहीतरी वेगळं घडत असेल तर. आणि उत्तर कोरिया जर काहीतरी करत असेल ना येडपटपणा, येडपटपणा म्हणण्यापेक्षा काहीतरी त्यांचं एकदम काहीतरी धमाकेदार न्यूज येत असतात नेहमीच, त्याकडे आपलं लक्ष जाणं अपेक्षित आहे. आले लक्षात? बघा, तर तरी इथे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यापैकी एक उत्तर देता येते आपल्याला, काहीतरी क्ल्यू भेटू शकतो. प्रत्येक वेळेस भेटेलच असं नाही, अगेन आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटी वरती. याचदी गट चर्चेत जरा असेल, प्रश्न येणार आहे आता इंटरनॅशनल इव्हेंट आहे, फार आपण एवढा अभ्यास करत नाही इंटरनॅशनल इव्हेंटचा. याचदी गट वगैरे चर्चेत आहे, काहीतरी त्यांच्या हक्कांशी संबंधित काहीतरी चर्चा चालू असणार आहे, त्यामुळे हा प्रश्न येतोय. तर मग ठीक आहे, आपल्या वाचनात नाही आलं तर आपल्याला काय इथं अयोग्य विधान विचारलं. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी हे आहेत, असतील बाबा. सिंधेर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर, त्यांचं वास्तव्य दिले. आता अगेन, आता इराक तर कॉमन झालं, ते सिंधीर पर्वताच्या उत्तर ठिकाणी दिलेले आहे, तर असेल बाबा. एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला काय माहिती, आपल्याला इंडियातल्याच गोष्टी माहित नसतात, इकडच्या कुठे. ठीक आहे, प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उमायद शेख यांनी केल्याचे म्हटले जाते म्हटल्यावरती हे बरोबर म्हटले जाते बाबा, बरोबर घेतले जाऊ शकते हे असं मला म्हणायचं. आता इथं चुकीचं काय घ्यायचं, तर हे सगळ्यात मोठं जे दिले ना, इथं दोन स्टेटमेंट दिलेत. या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्व स्वीकारले आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी गटांकडून या दिनावर हल्ले होत असतात. काहीतरी इथं चुकवलं असणार आहे. बघा, बजेटमध्ये काहीतरी वेगळं चर्चेत असेल ना, आता आपण सर्वांना माहित असेल, लॉकडाऊन नंतर ना क्रिप्टोकरन्सी खूप चर्चेत आली. शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी वगैरे आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी, हे शब्द कानावर पडतात अजून. आणि 22-23च्या बजेटमध्ये काहीतरी त्याविषयी चर्चा केली आणि त्यावेळेस बघा, लिटरली सोशल मीडियावरती जर तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर तुमच्या लक्षात येणं अपेक्षित होतं. क्रिप्टो करन्सीवरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कर लावलाय बजेटमध्ये. मग बरेच चर्चा डिबेट वगैरे झाली की बाबा क्रिप्टो करन्सी वगैरे हे सगळं, यावरती गव्हर्नमेंटचा कुठलाही कंट्रोल वगैरे नसतानाही मग हे तुम्ही कर वगैरे कसं काय येतं वगैरे. ठीक आहे, तो टेक्निकल भाग आहे जास्त. पण मी तुम्हाला एक सांगतोय, काही बजेटमधल्या काही तरतुदी आहे ना, अशा असतात की ज्यावरती पूर्ण देशात चर्चा होते खूप. मग हे असे काहीतरी उल्लेखनीय गोष्टी आपल्याला लगेच कॅच करता आल्या पाहिजे. त्यावेळेस 30% लावला होता. ठीक आहे, आपल्याला माहित असावं. तर हे फॉर्म्युला वन रेसिंग ज्या असतात, वन लाईनर आहे सरळ सरळ. फॉर्म्युला वन कुठे ना कुठेतरी चालू असते, म्हणजे संपूर्ण वर्षात कुठे ना कुठेतरी आपल्या वाचनात येतं, न्यूजपेपर मध्ये वगैरे. ठीक आहे, मॅगझिन वगैरे असतील, इयर बुक्स वगैरे असतील, तिच्यात ह्या कव्हर होतात गोष्टी. आणि एक व्यक्ती कुठला तरी खूप जोरात चालत असतो त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये किंवा वारंवार फ्रिक्वेंटली, तो खूप चांगले परफॉर्मन्स करत असतो. मॅक्स वर्स्टॅपन जर चर्चेत असेल तर तो उत्तर देऊयात आपण, किंवा असं आपल्याला लॉजिक लागता आले पाहिजे किंवा माहित पाहिजे जनरली. किंवा लुईस हॅमिल्टन चर्चेत असतो, वर्स्टॅपन चर्चेत असतो, त्या वर्षी जरी आपल्याला डेली न्यूजपेपर वाचताना त्या गोष्टी कॅच करणं अपेक्षित आहे. पुलवामा क्षेत्र जर चर्चेत असेल तर त्यावरती प्रश्न येणार आहे. आणि फार आता बारीक बारीक गोष्टी जर विचारल्या असतील, काश्मीरचं तांदळाचं भांडार आहे, पुलवामा मधून वेश्वानी झेलम नदी वाहतात वगैरे, जिओग्राफीतून हा अभ्यास झाला असेल तर ठीक, नसेल झाला तर मग काय जास्त लॉजिक लावण्याचा चान्स नाही. अहरबाल धबधबा, अवंतीश्वर मंदिर, पुलवामा मधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र. आपल्याला अयोग्य विचारल्याने एकतर ABC असं उत्तर दिले, कुठलं तरी एक चुकीचं आहे असं जर म्हटलं, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो A आणि B बरोबर आहे, C चुकीचं आहे, मला सांगा. अहरवाल धबधबा आपल्याला महाराष्ट्रातलेच माहित नसतात, ते आपल्याला डायरेक्ट पुलवामा म्हणजे काश्मीर मधलं पुलवामा पर्टिक्युलर क्षेत्र दिले आणि तिथले धबधबे किंवा प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र विचारले. बरं, ठीक आहे, बाकीचे दोन बरोबर घेतोय ना, मग हे पण घ्या बाबा, जास्त लोड नका घेऊ. कोणतेही नाही, मी अयोग्य कुठलंच नसणारे सगळे बरोबर आहेत बाबा. हे कधी कधी लॉजिक्स लावायचे एकदम, क्वेश्चन फार आउट ऑफ द बॉक्स वाटतोय, ऑफबीट वाटतोय, ऑफबीट प्रश्न आहे बाबा. फार मला जास्त आता, मी GS मधून अभ्यास करताना माझ्या वाचनात नाही आलं, किंवा जनरली आपल्याला एवढ्या बारीक सारीक गोष्टी आपण नाही पाठ करत बाबा. असं जर ज्यावेळेस आपलं अंतर्मन सांगत असेल तर आपापल्या जबाबदारीवर उत्तर आपण देऊ शकतो. बघा, योग्य पर्याय निवडा असं प्रश्न सांगितले. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे डिओन लेंडर 22 मध्ये कार दुर्घटनेत निधन झालं. आता बघा, मागे एक प्रश्न जुना माझ्या मते 13, 14, 15च्या आसपास काहीतरी प्रश्न होता, 15 की 16ला. ऑस्कर पिटोरियस काहीतरी असं नाव होतं.
ऑलिम्पिकपटू वगैरे होता, पॅराऑलिम्पिक मध्ये वगैरे काहीतरी त्यांनी मेडल मिळवलं होतं. नंतर न जो एका केसमध्ये अडकला आणि त्याला काहीतरी शिक्षा वगैरे झाली, त्यामुळे तो चर्चेत होता. त्यावरती त्यात प्रश्न आला होता. मग असं काहीतरी एखादा व्यक्ती कुठला तरी उल्लेखनीय कामगिरी केलेला चर्चेत असतो इंटरनॅशनल लेवलला, आणि त्यावरती आयोग प्रश्न टाकतोय असं आपल्याला लक्षात येते. मग हे बघा, इथे काय आपल्याला लॉजिक लागता येतात. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे दिलेले स्पेसिफिक पर्टिक्युलर एरिया दिलाय. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्रिनिदाद आणि टोबॅगो हे कॅरेबियन कंट्री आहेत. कॅरेबियन कंट्रीज मध्ये आपल्याला कायम लक्षात येतं पेपर वाचताना, हे लोक ऍथलीट गेम ज्या सगळ्या हे ऍथलीट्स म्हणून जास्त असतात. मैदानी खेळांमध्ये ते जास्त एक्सपर्ट असतात असं आपल्याला लक्षात येतं. रनिंग वगैरे असेल किंवा इतर इव्हेंट असतील ऍथलेटिक्सचे. ठीक आहे, कार दुर्घटनेत निधन झालं. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्य पदक मिळवलं. नाही माहित, फॉर एक्झाम्पल मिळवलं असेल बाबा. पुढचं स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, ते बुद्धिबळपट्टू होते का? नाही ना, त्रिनिदाद आणि टोबॅगोचे ते कुठले तरी ऍथलीट असणार आहे, बुद्धिबळपट्टू नसणार. सी एलिमेंट होतो, ए आणि बी बरोबर घेता येतं. रिस्क घेता येते आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे बघा, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून करारबद्ध केलं? सुवर्ण जयंती आलेला आहे. जनरली इतर राज्यांशी संबंधित काही इव्हेंट असेल ना, तर जनरली आयोग विचारत नाही. पण काहीतरी नॅशनल लेवलला त्यावरती चर्चा होणारच आहे ना. 50 वर्ष झालेले आहे बाबा एखाद्या राज्याला, त्याच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कुठल्या तरी बॉलिवूडचा व्यक्ती नेमलेला आहे म्हणल्यावरती तो चर्चा होते त्याच्यावरती जास्त. त्यावरती त्यामुळे प्रश्न येतो. इथं आपल्याला जीएसच्या बेसिसवरती असं उत्तर देता येऊ शकतं. सिक्कीम म्हणलं की बाबा 1975च्या आसपास स्थापना आहे. सिक्कीम राज्याची निर्मिती कधी आपण पॉलिटीमध्ये अभ्यासतो. 2022 मध्ये किती वर्ष होतात त्याला बाबा, 50 वर्ष होतात का? नाही. मणिपूर अगेन 75च्या अगोदरच निर्मिती आहे. आपण पाहतो राज्यांच्या निर्मितींचा क्रम वगैरे पाहतो, बरोबर. हे दोन एलिमेंट करता येतात. तर आपल्याला माहिती की घटनाचा अंमल झाला त्यावेळेस आसाम राज्य होतं. त्यावेळेस जे काही राज्यांचं विभाजन होतं त्यात आसाम येतो, की आसामचंच पुढे विभाजन होऊन वेगवेगळी राज्य झालेली ना. सिक्कीम नाही म्हणा, पण मणिपूर असेल, नागालँड वगैरे इतर राज्य जे असतील, मेघालय वगैरे, हे आसाम मधूनच तयार झालेली छोटी छोटी राज्य आहेत ना. बरोबर. मग हे पॉलिटीच्या अभ्यासात येतं, हे उत्तर आपल्याला लिमिट करता येतं. 50 वर्ष अरुणाचल प्रदेश, आता आपण पाहतो की अरुणाचल प्रदेशला सुरुवातीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता 72 साली, बरोबर. आणि पुढे मग 1987 ला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. 72 आणि 50 किती होता 2022 मध्ये? 50 वर्ष होतात. त्यावेळेस हा प्रश्न आला होता की सुवर्ण जयंती समारंभासाठी अरुणाचल प्रदेश आपल्याला हे उत्तर देता येतं. पुढे बघा, अगेन संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशनशी संबंधित विशेष स्पेशलाइज एजन्सी आपण पाहिलं, 15 स्पेशलाइज एजन्सी आहे. तर त्याच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेली चर्चेत असणार आहे, त्यामुळे त्यावरती प्रश्न येतो. तर इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आपण अभ्यास करतो हिस्ट्रीमध्ये पण, पहिलं महायुद्ध वगैरे, मग त्यानंतर ILO ची स्थापना झाली असेल 1919 मध्ये वगैरे. पुढे मग 2019 त्याला 100 वर्ष होणार आहेत. 100 वर्ष पूर्ण केली आहेत असा प्रश्न आहे, म्हणजे अलीकडेच केलेली असा त्याचा अर्थ होतो. एक्झॅक्ट 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालीत, पण अलीकडे 100 वर्ष ILO ला पूर्ण झालेत, उत्तर देता येतं आपल्याला एक पर्याय. जागतिक आरोग्य संघटना 1948 वगैरे. आता हे जीएसच्या अभ्यासाचा किंवा वेगळा भाग येतो. आपण रिजनल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा अभ्यास इकॉनॉमिक्स मधून किंवा पूर्वी HRD मधून करायचो. इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आणि रिजनल ऑर्गनायझेशन्स वगैरे अभ्यासायच्या असतात. त्यांची स्थापना वर्ष प्रामुख्याने, UPU खूप जुनी संघटना आहे. बघा, पद्मश्री पुरस्कार अगेन, आणि बघा कुठल्या तरी फॉरेनर व्यक्तीला दिलाय म्हटल्यावरती भारत सरकारचे पुरस्कार आहे, कुठल्या तरी फॉरेनर व्यक्तीला दिला जातोय म्हटल्यावरती त्यावरती प्रश्न जाणार. आता बघा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहेत, त्यांना कधी दिलाय तर 2019 मध्ये दिलाय असं सांगितलं. त्यांचं निधन वगैरे झालंय त्यामुळे तो प्रश्न आलाय. आणि कथकली बघा, इंडियाशी संबंधित एखादा नृत्य प्रकार आहे आणि एखाद्या फॉरेनर व्यक्तीने तिच्यात काहीतरी प्रावीण्य मिळवले म्हणून तो प्रश्न येतोय, असा त्याचा अर्थ होतो. भारताशी संबंधित प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती असेल तर त्यावरती प्रश्न जाणार आहे. तर इथे त्यांचा जन्म इटलीत झालाय, पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली. आता नृत्यांगना आहे,
जास्त लोड लावायचा नाही, नृत्यशाळा स्थापन केली असेल बाबा. एबी बरोबर आहे. 2019ला पद्मश्री सन्मान बहाल केला एबीसी बरोबर. ठीक आहे, पण एक सांगायचा भाग आहे की आपण प्रत्येक वेळेस लॉजिक अप्लाय होतीलच असं मला म्हणायचं नाही. परंतु मला एक गोष्ट म्हणायची आहे की काय आहे, आपण नागरी पुरस्कार कुठल्या तरी परकीय व्यक्तीला जर देत असेल तर ते आपल्याला लगेच कॅच करता आलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणायचं. पुढे बघा आता, पहिली भारतीय बँक कुठेतरी परदेशात शाखा झालेली आहे, सुरू झाली ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय सुरू केलं बाबा. येस, पहिली भारतीय बँक अशी कोणती आहे की जिने ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यालय सुरू केलं? जुना इव्हेंट होता अर्थातच, जुनी न्यूज होती. पण ठीक आहे, इथं लॉजिकला चान्स जरी नसला तर मग काय बघा, इथे बघा सगळे शॉर्ट फॉर्म दिले: पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. देना बँकचा शॉर्ट फॉर्म जनरली आपण वापरत नाही, डीबी वगैरे असं काय म्हणत नाही, देना बँकच म्हणतो. हा बाजूला करता येतो. बाकीचे शॉर्ट फॉर्म वाल्यांपैकी तीन पैकी एक आपल्याला देऊ शकता येतं बघा उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढे बघा आता, अगेन मी काय सांगितलं, एखादं विधेयक बिल चर्चेत असेल, एखादी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट चर्चेत असेल, एखादा कायदा चर्चेत असेल, बिल चर्चेत असेल, कायद्याचं बिल चर्चेत असेल, विधेयक चर्चेत असेल, किंवा सुप्रीम कोर्टाचं एखादं जजमेंट चर्चेत असेल, ठीक आहे, यावर प्रश्न हमखास जातो. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. कलम 377 चर्चेत होतं, समलैंगिकतेशी संबंधित कलम होतं. इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहितेतलं ते कलम 377 होतं. अर्थातच आता अगेन अलीकडे बघा, ह्या जे आहेत, जे क्रिमिनल ऍक्ट जे आहेत त्याची काय केलेले नव्याने पुनर्रचित केलेले आहेत, त्यांची नावं पण वगैरे बदललेली आहेत. भारतीय न्याय संहिता वगैरे असेल, बीएनएस, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता वगैरे असेल, हे आपण पाहिलेले आहे. आणि भारतीय साक्ष अधिनियम वगैरे आपण पाहिलेले, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. हे तीन जे महत्वाचे क्रिमिनल ऍक्ट्स आहेत त्यांचे नावं बदलले आहेत किंवा ते पुन्हा पुन्हा नव्याने ते काय केले, तयार केलेले आहेत. त्यामुळे त्या अलीकडे करंट अफेअर्समध्ये त्यावरती पण आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आलेल्या लक्षामध्ये नक्की मला या ठिकाणी काय म्हणायचंय ते, प्रश्नांना डील करताना थोडस आपण काय केलं पाहिजे, अप्रोच वगैरे ट्रिक्स आणि टिप्सचा वापर केला पाहिजे. लॉजिक्स बिल्टअप होतात ऑप्शन एलिमिनेशन मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या बाबतीत जास्त. आता आपण पाहिलं की 2024च्या पेपरला मल्टिपल चॉईसचे, सॉरी, मल्टिपल स्टेटमेंट्स, बहुपर्यायी विधानांवरती आधारित जे प्रश्न होते त्यांची संख्या जास्त होती, 10 प्रश्न होते जवळ. स्कोप जास्त असतो मग आपल्याला ऑप्शन एलिमिनेशनला वगैरे. ठीक आहे, 3-4 स्टेटमेंट पैकी अगदी एक स्टेटमेंट जरी माहित असलं तरी उत्तरापर्यंत पोहोचण्याची पॉसिबिलिटी जास्त राहते. हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. करंट अफेअर्सच्या प्रश्नाला जास्त घाबरायचं नाही, जरा थोडस कॉन्फिडन्स ठेवा किंवा थोडस आपला अभ्यास चांगला करून ऑफबिट क्वेश्चन्सला चांगलं डील करायचा कॉन्फिडन्स ठेवा, असं हे प्रश्नांचे आपलं अनालिसिस सांगते. आणि अर्थातच आपण या प्रश्नांची चर्चा का करतोय, करंट अफेअर्सचा अभ्यास करताना नक्की कुठल्या घडामोडींकडे आपला फोकस गेला पाहिजे, हा बॅक ऑफ द माइंडला एक प्रोग्राम फीड व्हावा, म्हणून आपण ही चर्चा करत आहोत. ही चर्चा काळजीपूर्वक आपण ऐकावी. 2022 पर्यंतचे पेपर अभ्यासले, आता आपण पुढच्या लेक्चर्समध्ये 2020 आणि 21 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2020 आणि 21चे पेपर अभ्यासूयात. पुढचे लेक्चर्स तुम्ही काळजीपूर्वक पाहावं अशी अपेक्षा. आपण थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू सो मच.